चॅनलचं नाव अजून फिक्स नाहीये. हॅरी पॉटरचा नाही ते इथे सगळीकडे ठेवता नाही येणार का ज्याला लावता येईल. ब्रूम निम्बस 2000 हॅरी पॉटर फॅन हॅशटॅग हॅरी पॉटर फॅन Potterhead. पॉटर Anyway, so apparently we are starting a new podcast for no apparent reason. And the name is going to be Two Poles Apart. Why you ask? हो चॅनलचं नाव ठरलं नाही ना, ह्याचं नाव ठरलंय. पॉडकास्टचं नाव असेल टू पोल्स अपार्ट बिकॉज दिस इज द नॉर्थ पोल, आय एम द साऊथ पोल इन एव्हरीथिंग. म्हणजे का तू नॉर्थ वेस्ट म्हणून ठीक आहे म्हणलीस का? काय झालंय की? सो बेसिकली वी आर टू पोल्स अपार्ट आणि वी स्टील गेट टुगेदर व्हेरी वेल. गेट टुगेदर वी स्टील गेट वी स्टील आमचं तरी पण जुळतं. आणि ताईचं असं म्हणणं आहे की आपलं का जुळतं, तर तिचं असं म्हणणं आहे कारण आपलं मुलांक सेम आहे. राईट? हे सांगायचंय का तिथे का नाही सांगू काय आता काय केलं फोनवर की गोष्ट आहे. राईट चमन. सो आमच्या दोघींचा मुलांक 7 आहे आणि म्हणून तुला असं वाटतं की आपलं जुळतं इव्हन दो आपण टू पोल्स अपार्ट आहोत. ज्या लोकांना आमचे ऍस्ट्रोलॉजी बिलीव्ह सेम आहेत आमचं जस्ट आपले विचार सेम आहेत. आपल्या सवयी आणि स्वभाव सगळं अपोजिट असलं तरी आपले विचार खूप सिमिलर आहेत. आम्ही तेच म्हणत होते की आपले बिलीव्ह सेम आहेत पण आपण पर्सनॅलिटीज अपार्ट हे वेगळ्या आहेत खूप जास्त. हा पर्सनॅलिटीज आर तुम्हाला जर बघायला मजा येणार असेल ना तर हेच येईल की आम्ही कसं पटतच नाही आम्हाला एकमेकांची की नाहीच तू बोलते म्हणून मी नाही बोलणार. इव्हन तो पटत असेल मनामध्ये, कळेल हळूहळू मनामध्ये पटत असेल तरी पण तू म्हणते ना आता नाही. ते आपल्या सगळ्यांबरोबरच आहे. हे तू जास्त करतेस पण माझ्यापेक्षा आपल्या दोघींमध्ये ऍटलिस्ट. आणि अजून एक आम्हाला आमच्या व्हिडिओ मध्ये मला हे खूप मिळेल अननेसेसरी लाभ. So you are basically entering the crazy land when you start watching this podcast. म्हणजे जनरली चांगल्या गोष्टी सांगतात ना लोक, आपण फालतू गोष्टी बोलणार आहे अशा म्हणजे असं काहीतरी शिकण्यासारख्या लोकांनी बोलणार आपण शिकण्यासाठी आपण खूप प्रौढ विचाराचे आहोत. ओके मी खूप मराठी बोलते आणि ही खूप इंग्लिश बोलते त्यात पण आमचं टू पोल्स अपार्ट यू नो द करेक्ट नेम. तर आम्ही खूप असं उच्च म्हणजे बेसिकली पॉडकास्ट का चालू केला आम्ही असं कोणी जर आपल्याला विचारलं सो तर त्याचं उत्तर त्याचं उत्तर असं आहे की आम्ही जेव्हा गप्पा मारत असतो कधी असं रॅन्डमली असं काय हे नाहीये, असं एखादा विषय एखादा रील बघितलं किंवा एखादा विषय डोक्यात आला तर मग एकमेकांशी गप्पा मारतो आणि त्या गप्पा एवढ्या प्रौढ असतात. आमची विचारसरणी कळते आम्ही किती लेवलवर जाऊन बोलू शकतो ना. एक्झॅक्टली आम्हालाच भेटवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांना. आम्ही बघा एक आमच्या दोघींची टीम जर पॉलिटिक्स मध्ये ऍड केली लोकांनी आणि आम्ही अपोजिट टीम मध्ये मज्जाच आहे. नाही अपोजिट टीम मध्ये नाही मग मी दबून राहीन खाली. नाही दॅट वोंट बी फन फॉर मी. दॅट वुड बी फन फॉर दबून नाही राहणार. दबून नाही तू जिंकणारच नाही. मी जिंकेन, लोक मला जिंकून देतील कारण त्यांना कळेल की मी किती जेन्युइन गरीब आणि तू किती आगाऊ आहेस, तू किती मला असं एका हाताने दाबून ठेवते कळेल लोकांना. ओके ज्या लोकांना मी माहितीये पर्सनली, हिला पण ऍक्च्युअली माहितीये की ती तर बिचारी नाहीये किंवा मी पण अशी काय नाही बिचारी कोणी नाहीये आगाऊ नाहीये. पण मुद्दा हा आहे की ती मोठी बहीण आहे, मी लहान बहीण आहे आणि त्याच्यामुळे लहानपणापासून फायनल डिसिजन फायनल से रील्स बघते का ते रील्स बघते का तू की सगळे रिबेलियस किड्स छोटे असतात तेच तर. आणि उलट झालं काय प्रॉब्लेम झालाय सांगते मी काय झालं. लहानपणी ना असं बाबा सांगतात की मला जे सगळं तेच हवं असायचं जे ताईला करायचं. म्हणजे ताईने तो घेतला ड्रेस त्या कलरचा तर मला पण त्याच कलरचा हवा आहे. जे ताईला खूप चिडचिड व्हायची आणि मग मला ते करायलाच मजा यायची कारण तिची चिडचिड व्हायची. सो मग लहानपणी तसं हे मला आता नवीनच कळते. मला मजा यायची. हा मग ऑफकोर्स तुला चिडवून का म्हणजे बहीण आहे तुझी मग का करेल ना असं मी. गौर किया जाएगा. सो हा मी सांगण्याचा हा सीन होता की दोघी कोणी आगाऊ नाहीये,
ना की कोणी गरीब बिचार आहे. बट मी तर आहे बाई अगं, फक्त आता तर हिच्यासाठी म्हणली तू की अगं नाही मी. हिच्यासाठी नाहीये, जिथे असायला पाहिजे तिथे आहे. सो बिकॉज शी इज माय एल्डर सिस्टर, आणि त्या लहानपणापासून असं असतं की मी काही बोलले कितीही सुपर आयडिया असतील माझ्या, जसे की आता मी येईन पुढे त्या विषयावर आजच्यासाठी ती आयडिया होती माझी. बट फायनल से बिकॉज शी इज द एल्डर सिस्टर, सो फायनल से तिचाच असतो. मी किती हे बरोबर नाही. केलं ऐक, नाही मुद्दा एक मिनिट, मी काय सांगत होते पॉडकास्ट साठी, माझ्या डोक्यात अशी काल रात्री अचानक आयडिया आली भारी काय, की मी बिग बँग थ्री बघते बेसिकली, आणि त्याच्यामध्ये एक एपिसोड होता ज्याच्यामध्ये पेनी आणि लेनर्ड काहीतरी पॉडकास्ट मध्ये आहेत, आणि इकडे एमी आणि शेल्डन फोर्ट बनवत आहेत. वाव. हे एव्हरी टाइम मी स्टोरी सांगायला सुरुवात केली की मी अशीच करते. एनिवे, सो आणि मी तुला सांगते बेसिकली, सो काय होतं त्याच्यामध्ये, शेल्डन लहानपणापासून कधी त्याने फोर्ट बनवलेला नसतो, असा ब्लँकेटवाला फोर्ट, आणि त्याचा बहीण भाऊ बनवतो तेव्हा त्याला एंट्री नाही देत. सो तो आणि एमी मिळून तो फोर्ट बनवतात. सो मला असं एकदम क्लिक झालं की असं जर आपण ॲज अ सिस्टर्स आपण एवढा गप्पा मारतो, एवढ्या छान छान विषयांवर बोलतो, आणि जे ते असं आपण एका फोर्टमध्ये सांगितलं तर म्हणजे असं ते एक नॉस्टॅल्जिया आपण हिट होतो लहानपणीचा लोकांना ॲज अ सिस्टर्स, एक हे पण होईल, आणि बघायला मजा येईल, आपल्याला करायला पण मजा येईल. बघ, डोळे फिरवते ही मुलगी. खूप लाईट येते तिथून, त्यामुळे. एनिवे, किती छान होती माझी आयडिया, बट नाही, जास्त काम नको करायला लावू मला. ते एवढं पॉडकास्ट करायचं, एवढ्या स्वतःची कामं धंदे सोडून, हे एक्स्ट्रा आवडतंय म्हणून काहीतरी करायचं, आणि उचलून नंतर ते एवढं थकणार, आणि त्याच्यानंतर उचलायचं आणि ते सगळं काढायचं जे पण मी म्हणते एवढं काय, कोणी सांगितलं मी डोक्याला? काय म्हणते, फक्त दोऱ्या वगैरे सेट करून ठेवायच्या, आणि फक्त ब्लँकेट टाकायला किती वेळ लागतो? एवढं छान सिम्पल सगळं चांगलं किती असतं. बोर आहे. तू AI वर टाक, मागे गेला पण जंगलात बसलोय, सिंह बिंह फिरतायत साईडने, असं टाक. चित्ता असा येतोय माझ्यापाशी आणि असं असं करते मी त्याला पेट, आणि त्याला मी अशीच पप्पी देते. यायमध्येच होऊ शकते असं काहीतरी. खरं असं काहीतरी सगळ्यांपेक्षा एवढा वेळ नाही मला एडिट करायला. तुम्ही असं उचलणार व्हिडिओ, असं अपलोड, नो एडिट्स. त्यात कोण आपली भांडण होणार, चादर कोण तुला काढणार आणि कोण नाकात येण्याची टाकणार? इच्छा होते माझी असं तू असं केलंस ना, असं माझं ते नाकात येण्याची इच्छा होते असं. खरंच नाही घालायचं पण. इच्छा झाल्याचं सांगते, घातलंय का? बरोबर आहे, इच्छा पूर्ण होत नाही सगळ्याच. एक्झॅक्टली. आमच्या तर होतात, माझ्या होतात. ग बस. असो, सो मुद्दा हा होता की मी विचारी नाहीये ना, तू आगाऊ आहेस, पण तरी पण तुझा शेवटचा से असतो, आणि त्यामुळे माझी एवढी सुंदर आयडिया कशाच्या कुठेत गेली. असं पॉडकास्ट का चालू केला आपण? काय केला? 100 वेळी चालू तर केलंय. आम्ही खूप हे असती, आपण त्यांना सांगतो आता. हा, म्हणजे माझ्याशी पण बोलत असेल, तशी पण बोल. ओके, की आम्ही खूप गहन विषयांवर चर्चा करतो खरंच, आणि आम्हाला असं खूप वेळा वाटतं की हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत आपले विचार, किंवा ऍटलिस्ट 4 लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे जे आमच्यासारखे विचार करतात, किंवा जे लोकांचा थोडासा पण आपल्या विचारांवर लोकांचा से काय काय किंवा त्यांचे पण फक्त विचार आम्हीच सिमिलर आहेत बोलतो, का? त्यामुळे हा. आम्हाला असं वाटतं आम्हीच बरोबर आहोत, किंवा जे काय आमच्यात आम्हालाच माहिती आहे आम्ही काय बोलतो. तर आम्हाला असं वाटलं की 4 लोकांपर्यंत जर गोष्टी पोचल्या तर आपल्याला पण कळेल की आपण किती खरं बोलतो किंवा कितपत आपली बुद्धी चालू शकते. आणि शिवाय 4 लोकांचे पण त्याच्यावरचे विचार कळतील. दॅट डझंट मीन की आम्हाला 4 लोकांची पडली आहे. ते जे 4 लोक आहेत ते 4 लोक ते बघणारच व्हिडिओ, असं का म्हणतेस त्या 4 लोकांना? नाही, पण म्हणजे आम्हाला पडली आहे तुमची. तुम्ही या, आपल्याला बोलू आपण, आणि तुम्हाला वाटलं छान तर बघा, नाही वाटलं तर जावा. राईट? ऑफकोर्स त्यांना पण थोडी ना असं कॉलर पकडून बसायला लावणार. नाही, म्हणजे मला म्हणायचं ती 4 लोक जे आपण बोलतोय ते असं आहे की कोण पण येडं उठून व्हिडिओ करते, असं तर नाही करणार. बरोबर? मला म्हणण्याचा मुद्दा 4 लोकांचा हे होता की 4 लोकांचे विचार म्हणजे आपण जे असे टाइमपास मध्ये एवढ्या भारी विषयांवर बोलतो ते फक्त आपल्याला त्यांना दाखवायचं, राईट? हा, तेच की तर म्हणजे मग तेच आहे की आता जर जसं की माझं मत एखाद्याला पटणार नाही, कदाचित एखाद्याला तुझं मत पटणार नाही, तर मग मी ती 4 लोक म्हणते ज्यांना माझं नाही पटणार, मग मला नाही पडली त्यांची. अच्छा, असं वालं. अरे नाही, असं मुद्दा आहे की आय वॉन्ट टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन इन कमेंट सेक्शन,
की आमचा जर हा विचार आहे तर त्यांचं त्याच्यावर मत काय, बरोबर त्या आहे. मताचं नॉट ते ना पर्टिक्युलर सब्जेक्टशी रिलेटेड जे कोणी असतील ना मोठे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे ही गोष्ट म्हणून. आणि जर थोडासा कशाला ना हातभर थोडासा चांगूल पण नाही काय म्हणतो आपण चांगल्या खूप कार्यांना घाणेरडं आता मी न्यूज ऐकते ना रिसेंटली तर थोडस लेट्स ब्रिंग द पॉझिटिव्हिटी हा. ऑन द इंटरनेट. पॉझिटिव्हिटी नाही म्हणू शकत पण मग म्हणजे आपण पॉझिटिव्हिटी नाही आणत पण त्याच्याबद्दल बोलतोय की थोडस ज्यांना असं राग येतोय पण काही करू शकत नाहीये त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म म्हणजे तिथे even तुम्ही कमेंट मध्ये येऊन शिव्या घालू शकता. इव्हन तो आम्ही फक्त बोलतोय, इव्हन तो आम्ही पण काही ह्याच्याबद्दल करू शकत नाहीये, कारण बट स्टील आमचा पण जो रेज आहे टुवर्ड्स सम न्यूज दॅट आर कमिंग टू अस, ते असं होतं की भाई आपला राग ऍज अ काय म्हणतात ऍज अ नागरिक आपला राग कुठल्या तरी त्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे जो ऍक्च्युली काहीतरी चेंज करून घडवून आणू शकतो या कम्युनिटीमध्ये किंवा आपल्या जगात. जग खूपच मोठं झालं. ठीक आहे, पुण्यात पहिले आपण पुण्यापासून सुरुवात करू, मग महाराष्ट्र, मग इंडिया आणि मग जग. एक्झॅक्टली. म्हणजे त्या छोडचं आपण पोहोचलो एवढं मोठं तर देन विल बी नथिंग लाईक दॅट, बट ऍटलिस्ट एका तरी माणसापर्यंत जो चेंज घडून आणू शकेल त्याच्यापर्यंत तरी पोहोचलं तरी हा पॉडकास्ट विल बी वर्थ इट. आणि तसंही मला गप्पा मारायला आवडतात. सो फक्त आम्ही कॅमेरा चालू केलाय, त्याच्यामध्ये असं काही नाही की आम्ही काही डायरी घेऊन बसलोय की ह्या विषयानं बोलायचं हे मुद्दे मांडायचे नाही. आम्ही जे काही नॅचरली आम्हाला वाटतंय जसं आम्ही दोघी इन जनरल गप्पा मारतो तसं आत्ता मारणार आहे. बरोबर. म्हणजे टॉपिक कदाचित रिसेंट असू शकतात किंवा ट्रेंडिंग असू शकतात की जे चालू आहे ते असू शकतं कदाचित, पण मग आम्ही त्याच्यावर आमचं मत मांडतो. इन शॉर्ट मत नाही म्हणणार, इन शॉर्ट आम्ही जे सांगतोय ते. ओके, आता कळालंय तुम्हाला की आम्ही पॉडकास्ट का चालू केलाय. बरं, असंही नाही की फक्त सिरियस गप्पा होणार आहे, फन टॉपिक्स पण असणार आहेत आणि फन टॉपिक्स पण असतील, नॉट नेसेसरी सगळे सिरियस टॉपिक्स असतील. सो असं काही नाही का हा एकदम कोणाला तरी शिकवण्यासाठी आणि एकदम आम्ही मस्त मशाल घेऊन हातात निघालोय एवढं काही सिरियस नसणार आहे. म्हणजे केस गळायला लागले, कोणीतरी स्पॉन्सर ट्राय प्लीज. म्हणजे मी खूप रिव्ह्यूज ऐकलेत फ्रँकली ट्रायचे की छान आहे तू कर वगैरे वगैरे, पण त्यांचा एवढा डेंजर फॉर्म आहे ना की त्या फॉर्म मध्ये क्वेश्चन असा आहे की तुमचे कदाचित दिवसातनं किती गळू शकतात केस. आता मी नाही, खरंच नाही, मी इमॅजिन पण नाही करू शकत की एक केस आणि 10 केस जमा झाल्यावर किती दिसतात. मग मला कसं कळणार आहे त्या गुंत्यामध्ये 10 केस आहेत की 100 केस आहेत. तुला अंदाजे किती वाटतंय किती असतील? आणि असे खूप डेंजर क्वेश्चन्स आहेत. तर ते ट्रायला माझं एक सजेशन आहे की प्लीज तुम्ही थोडस सामान्य माणसाला, माझ्यासारख्या येड्या माणसाला, सामान्य बुद्धीला, येडी नाही, ज्या माणसाला कमी बुद्धी आहे किंवा ज्या माणसाला नाही एवढा विचार केलाय, ज्या माणसाने की माझे रोज केस गळतायत किती, खूप गळतायत, असा प्रश्न असेल तर मी हो म्हणेन. पण मग ते खूप व्हॅरी करू शकतात ना. आता मला 4 गळले तर मला जास्त वाटत असेल, तुला 100 गळले तुला जास्त वाटत असेल. व्हॅरी करतात. मी काय म्हणते ते आय असते, अजून जोर जोरात आय असते, म्हणजे बघणारे पण आय असते तुझं बघून. झोप खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यात, राईट ना. हा, ट्राया काय नाही झालं आपलं ट्रायाचं. बिचारांना किती फुकट नाही देणार कोणाला आहे काय पब्लिसिटी ऍडव्हर्टिजमेंट, पण द्या ना मला, म्हणजे मी करेन. मग प्लीज ट्राया स्पॉन्सर आर सिस्टर टू हॅव बेटर हेअर. खरंच पण गरज आहे मला. तुम्हाला जर छान काय माझे केस वाढू शकले तर मी तुम्हाला मानेन की तुम्ही खरंच छान आहेत. त्यांनी एवढ्या सेलिब्रिटीजचे केस वाढवले तर तुझा काय का सेलिब्रिटी, तुला पण माहिती शेड बेब. बरं, एनिवे कट कर. हा, हे काढून टाकतील व्हिडिओ आपला, पहिलाच व्हिडिओ गायब. पैसे कमायला सुरुवात करण्याआधीच चॅनल हे काय म्हणतात त्याला, चॅनल कॅन्सल नाही, चॅनल डिलीट करतात, नाही काय म्हणतात चॅनल काय करतात ते, रिपोर्ट लोक करतात, चॅनल ते काय करतात डिस्कंटिन्यू. शिट, माझ्या लक्षात होतं. असू दे, ते नाही करायचं.
आपलं मॉनिटायझेशन तरी होऊ देत ऍटलिस्ट चालू. मग आपण असे काहीतरी, झोप काय येते पण तुलाच माहिती मी झोपले ना दुपारी. म्हणून झोप येते. गप्प बस, मी रोजच झोपते. कमी वेळ झोपते पण आज जरा जास्त. मासे काय झालेले मी यार. असं पॉडकास्ट का चालू केलाय हा मुद्दा आता कळालेला आहे कोण सगळ्यांना, की आपण पॉडकास्टचं नाव का हे ठेवलंय, काय नाव ठेवलंय आपण, टू पोल्स अपार्ट. आणि का पॉडकास्ट चालू केलाय तुम्ही किती वेळ बोलणार आहेस? आय डोंट नो, मी फक्त जस्ट एक समराईज करते. आणि आता एवढं तिकडे का बसले, जाणार आहे ना काय म्हणजे मला पाठवू केलेले आम्हाला जरा जरा तुम्ही व्ह्यूज द्या, म्हणजे आम्ही असं छान सेटअप करू, म्हणजे असं मला मोड येईल. कम्फर्टेबली गप्पा मारता येतील. हो, आधीचे आळस नाही बघायला लागणार मग कोणाला. ट्राय माझा एक केस गळाला. आत्ताच्या. नो हेड. ट्रायाची ऍड करतेस तू? नाही मी नाही वापरत ट्राया अजून तरी. आय डोंट नीड ट्राया. सो आपण असं म्हणून ट्राय हा, मी म्हणत होते, फेमस केलंय आत्ताच. आपण फेमस याची गरज नाही, ते झालंय फेमस. आपले आपल्या व्हिडिओ चॅनलवर आपले लोक 4 लोक बघणार आहेत आणि त्यांचे व्हिडिओ किती लोकांनी बघितले असतील असं. सो मी माझी आयडिया होती आता की 3 फोन आहेत आपल्याकडे, तू आळस देणं बंद कर. किती वेळा आहे नाही कंटाळा आला मला, नाही ऐकायचं ते. काय माझी फोनची आयडिया होती. त्यांना काय करायचं आपली आयडिया? त्यांना कायच करायचं नाही, आपण जे बोलणार आहे त्याबद्दल. छान आहे असं बोललं झालंच मग. मला म्हणायचं त्यांना एक दिलंच नाही एक्झाम्पल. चांदीचं पाच केला. चांदीचं बघ ना किती चालू आहे. तू कर, मी येऊन बसत जाईल, तू काढ, मी उठून निघून जाते. हे असेल तर मला चालेल. पैसे तर तू अर्धे घेण्याचं झालं मॉनिटायझेशन तर. मग कष्ट पण अर्धे घ्यायचे. नाही मग नाही, म्हणून सांगते कष्ट घ्यायला नाही. तू पण नको घेऊ, मी पण नाही घेत. नाही का? जरा छान बसायला मजा आली असती, विषय सुचले असते. पिन बॅग्स घेऊ आपण. नाही जरा त्यांनी आपल्याला एक अकाउंट मध्ये 10-15 हजार टाकले की 2 बॅगा घेऊन टाकू. बिन बॅग. एकदम कम्फर्टेबल. आणि असं कॉफीचं एक टेबल आणि कॉफी पितो बोलतो आणि फालतू गप्पा मारतोय कॉफी पित. नाही कॉफी विथ सिद्धी समृद्धी. नाही आपलं नाव ठरलेलं आहे, टू पोल्स अपार्ट. कॉफी. ओ शिट, आपण नाव रिव्हील केलं आपलं. कॉफी विथ सिद्धी समृद्धी हे नाव होतं. सिद्धी समृद्धी ते ना चालेल होतं का कळलेलं? तू तुझा पत्ता नाही रिव्हील करत आहेस, नावच रिव्हील करतेस. नाव काय तुला सगळ्या जगाला माहिती असेल, म्हणजे तुझ्या जगाला माहिती असेल आणि माझ्या जगाला पण माहिती आहे, कारण मी खूप कौतुक करते माझ्या बहिणीचं माझ्या फ्रेंड्स समोर. आहेच मी कौतुक करण्यासारखी. माझ्या फ्रेंड्स सगळ्या माझ्या ताईच्या फॅन्स आहेत. आता माझ्या फ्रेंड्स मला कॉल करा, मी खाली नंबर शेअर करते. कशासाठी फॅन्स आहेत ना मला. नो नॉट लाईक दॅट. मी सेलिब्रिटी नसताना पण माझे फॅन्स आहेत, तर मी सेलिब्रिटी होण्याची माझ्यात काय आहे देवा यार. तुझ्यातच आहे, तुला माहिती काय. सेलिब्रिटी होण्यासाठी मी केपेबल आहे. तर मराठी बोलते मराठी बोलते मी, आणि माझं मराठीवर खूप प्रेम आहे. माहित नाही तिला. आणि शट आणि माझं मराठीवर खूप प्रेम आहे. मराठीवर माझं पण प्रेम आहे. केपेबलचा मराठी शब्द सांग मग. क्षमता. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. येस, क्षमता आहे महाराष्ट्रीयन. ओके, पाहिजे नाही येत माझ्या फ्रेंड्स तिच्या फॅन्स. माझ्या फ्रेंड्स नंतर मला म्हणते रे काय पण काय बोलते पॉडकास्टवर जाऊन, बट दे अडॉर हर, कारण मी तुझी इमेज तशी क्रिएट केली आहे. असं ते वरती असं एक स्माइल, मी ते असं एक मीम हे टाक काय GIF. ओके टाकते, काय टाकायची गरज नाही. सो बेसिकली मी अशी तुझी जर तू खरी कशी असं मी सांगितलं त्यांना तर मग आय थिंक आपले इन्स्टाचे व्हिडिओ बघून त्यांना कळतच असेल की बाय द वे आम्ही इन्स्टावर फेमस आहोत. 4,000 व्ह्यूज फेमसची आहे हिची डेफिनेशन फार. माझ्यासाठी 4,000 10 लोकांनी बघितलं तरी मी फेमस आहे. ते मी परवा
एक रील पाहिलं, रीलच पाहिलं ना, मी रीलच पाहते त्याच्यानं मला न्यूज कळत. ह्याच्यावर आपटू नको हात. Sorry. त्याचा आवाज येईल. कैसा सेलिब्रिटी मध्ये गेले तू? म्हटलं मी बाबा, खरंच ते- पॉडकास्टला गेले होते. ते म्हणते हात बांधून ठेवायचे. मी म्हणजे काय एक्सक्यूज मी दोघे झाले आपण ना गेलो हा, तर. तेच ते. मी सेलिब्रिटी होणार आहे ना मी म्हणून सांगते. हा तर मी परवा खरंच पाहिलं ग इंस्टावर त्या मुलीला 2000-3000च्या वरती व्ह्यूज येत नव्हते म्हणून तिने आत्महत्या केली. भाई लोक लेजिट अति म्हणजे हे आहारी गेल्यासारखे. म्हणजे मला Maybe कळत नाही, तिने- मला तर वाटतं 10 लोकांनी बघितलं तरी मी फेमस आहे. अगं तुझं करिअर नाहीये ना ते. तिने ॲज अ करिअर ऑप्शन चूज केला असेल तो. अगं पण व्हॉट एव्हर इट ती इज इट खूप डझंट. छोटी होती. आय नो इट डझंट गिव्ह देम राईट किंवा इट्स नॉट ओके टू सुसाईड. पण मला म्हणायचं की तिने कारण आता हे इतके अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन झालेत ना की लोक 18व्या वर्षात घर आणि गाड्या घेत आहेत जी वॅगन सारख्या. सो तिला पण असं घेतल्या? वाटलं असेल. वाव. आय डोंट नो. मी असं इंटरनेटवर बघते की लोक कशी मस्त रिव्हील करतात ते असं मस्त असं एकदम मॉन्टाज वाला रील बनवतात. आम्हाला पण इकडनं द्या ना तिकडनं. पैसे, आम्ही पण करतो. टडांग. आहेत तुझ्याकडे पैसे? मेरे पास बहुत पैसा है. नाही, नीट नाही, नीट नाही. बहुत पैसा है हमारे आमची पास. ताई कधीच नाही छान बसत फालतू. सिरियसली 10,000 साल बाद वलच रे 10,000 years later. वन इटर्निटी लेटर. एनिवे हा मी सांगते की त्याच्यामुळे पण असं होतं की लोकांना वाटतं की आपण पण असे व्हिडिओ करायला सुरुवात केली यंग एज मध्ये की आपण पण असे मस्त फेमस होऊ, आपण पण गाड्या घेऊ अगं पण वगैरे. प्रॉब्लेम तोच आहे ना, तुम्ही त्याचं मेन फील्ड म्हणून जरी तुम्ही चूज करत असाल हम्म. तरी सुद्धा थोडा टाइम द्या ना. प्रत्येक कदाचित कोणाचे स्टार्स पण असतात, कोणाची मेहनत पण असते, कोणाला कधी कधी लकीली असे मार्केटिंग वाले लोक किंवा टीम छान मिळते की जेणेकरून ते बूम वरती जातात. तुम्ही काही न करता एक्सपेक्ट करता की मी पण फेमस व्हायला पाहिजे रातोरात, तर नाही आणि होत तर असं. ऍज अ फॉर एक्झाम्पल रेबेल किड तिने पण असा तिचा कुठला तरी मी तिचा एक पॉडकास्ट बघितला की ती कशी फेमस झाली किंवा काय. तर ती म्हणत होती की ती आधी सुरुवातीला तिने जेव्हा तिला स्टोरी टेलिंग आवडतं, तिच्या फ्रेंड्स तिला बोलले की तू भाई तू असंच गप्पा मारत मारत की तू जर इंटरनेटवर व्हिडिओ टाकले तर मस्त फेमस होशील वगैरे, म्हणून तिने ट्राय केलं. आणि तिला सुरुवातीपासून 2,500-3,000 2,000 वगैरे व्ह्यूज मिळत होते तिला पहिल्या रील पासूनच. पण तिला कुठला तरी एक रील असा बूम झाला कुठला तरी आणि मग ती व्हायरल गेली आणि मग तिचे एवढे फॉलोअर्स वाढले. आणि बऱ्याचशा लोकांच्या सिमिलर स्टोरीज आहेत इफ आय एम नॉट रॉंग, राईट? Right. एक एकच कुठलं रील तरी असं काहीतरी त्यांना समजलं. मी पण एक Viral. मराठी मुलगी पाहिली जिचं बॉडी बिल्डिंग वगैरे करते ती. तर तिला सगळेजण म्हणत होते की तू तुझी बॅक दाखव, तुझी बॅक मला खूप पण छान बघितलं आहे असेल असं वगैरे, बॅकवर रील कर वगैरे. आपलं गेले आपलं फीड ऑलमोस्ट सेम असतं. Almost same, right. जे रील्स तू बघते ते मी बघितलेलेच असतात मोस्टली आणि वाईस वर्षा. तर तसं पाहिजे. म्हणजे माझ्या पण अख्ख्या पेजवर आता आपण रोज ऑलमोस्ट रील टाकतो. अख्ख्या पेजवर एकच 10K पेक्षा मला वाटतं पुढे लाईक्स आहेत. सॉरी व्ह्यूज आहेत. लाईक्स तर खूप पुढची गोष्ट आहे. ठीक आहे. ती लोक कुठे आहेत जी रॅन्डमली सगळ्या रील्सला लाईक करतात? ती आमच्या इकडे आहे. ते हा Welcome. एक्झॅक्टली. हा की वेलकम असं वेलकम. वेट हा म्हणजे ती लोक बघत पण नाहीत व्हिडिओ काय का. केपी चालेल. केपी तू 10 अकाउंट उघड. टिंग 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 टिंग. आमच्या रीलला फक्त. आमच्याच रीलला. खरंच यार कुठे आहेत हे बॉट्स? आपल्या रील्सला का नाही मिळत हे बॉट्स? जसे ज्यांचे मस्त. आता मी मध्ये एक व्हिडिओ बघते खूप व्हायरल होता तो की तुम्ही असं एखाद्या असं म्हणजे काहीतरी ग्लिच आल्या होते इंस्टाग्राम मध्ये की जर तुम्ही त्या माणसाच्या रीलला त्याचीच लिंक त्याच्याच व्हिडिओला टाकली म्हणजे ऍज अ कमेंट, तर तुमच्या ह्याला तुमच्या पेजला असे एकदम एका रात्रीमध्ये काहीतरी मी काही पण फॉलोअर्स पाहिलं, पण वाढतात. मला असं झालं की त्याची लिंक शेअर होत असेल ना जास्त, असं काही नसेलच. नाही असे खूप लोकांनी व्हिडिओज केले माहित नाही, मग सगळ्यांनाच मे बी असं वाटत असेल, पण सगळ्याच असं की यू थिंक की हा स्कॅम आहे पण हे खरंच आहे वगैरे वगैरे. ऑफकोर्स मी ट्राय नाही केलं कारण आय डोंट नो मी कशाला बसताला एक कमेंट देऊ जर खोटं असेल तर. वी आर नॉट दोज डम पीपल. तर मग हा मी पण हा व्हिडिओ खूप व्हायरल होता की त्यांनी असे विथ स्क्रीनशॉट्स वगैरे टाकलं होतं
की मी असं केलं लोकांसाठी आणि म्हणजे एका दुसऱ्या माणसासाठी, ज्याचा मी हा व्हिडिओ बघितला आणि माझे आधी होते काहीतरी 2,000 आणि आता झालेत 15,000 आणि 20,000 वगैरे एका रात्रीत. आय डोंट नो. पण दॅट डझंट मॅटर. म्हणजे मला म्हणायचंय की तू तुझ्या आनंदासाठी करायला पाहिजे. जे काय तू करतेस, ज्यांचं फील्ड आहे ऑफकोर्स त्यांनी केलं पाहिजे, मन लावून त्याच्यात पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन. पण आपण आपल्यासारखे लोक ज्यांचे ऑलरेडी आपले आपले फील्ड सेट आहेत, आपले आपले करिअर सेट आहेत, ते आपण फक्त एक ऍडेड हॉबी हॉबी म्हणता येईल, किंवा जसं की हा पॉडकास्ट काढण्यामागचं कारण की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजेत विचार म्हणून. ठीक आहे, म्हणजे व्ह्यूज इम्पॉर्टंट नाही आहेत. आपलं कंटेंट आपला कंटेंट क्लिअर आहे. बरोबर आहे. पण तिकडे तेच म्हणते मी, पायावर खूप लोक यायला लागलंय. व्हेरी गुड. सो बट खूप लोक कारण त्यांना असं वाटतं की असे 50 मधले 4 लोक फेमस झालेले आहेत, ज्यांचे व्हिडिओज बूम झालेत आणि जे मस्त भरपूर कमवतायत पैसे. तसे बाकीचे 46 लोकांचं त्यांना माहितीच नाही स्टोरी, की ज्यांनी पण असं ट्राय केलं आणि त्यांचं नाही एवढं बूम झालंय. सो हे लोकांना कळत असं पण नाही. खूप लोकांचं असेलच ना की ज्यांनी ट्राय केलंय, त्यांच्या कष्टांना चीज पण झालंय आणि ते आता फेमस आहेत, असं काही नाही. आणि बऱ्याच लोकांचं असं झालं असेल की, म्हणजे मी तेच म्हणते की हे जसे आपल्याला स्टोरीज, ज्या सक्सेस स्टोरीज आहेत आपल्या, ज्या 4 असतील माहिती असतील, तर त्याच्या मागे 100 काय 1000, 1500, 2000 असतील स्टोरी की ज्या सक्सेसच्या नाहीये, ज्या जे फेलियर्सच्या आहेत. त्या स्टोरीज ऑफकोर्स कधी फेमस होत नाहीत. पण मग लोकांना असं वाटतं की इट्स व्हेरी इझी, की अरे ही फेमस झाली तर मी पण का नाही होऊ शकत, आणि म्हणून ते असे ऍज अ करिअर ऑप्शन चूज करतात ह्या गोष्टींना, आणि करतात. त्याच्या काही वाईट नाहीये. नाही, खरंच म्हणजे मी बघितले, मलाही खूप वेळा फ्रँकली असं वाटतं, मी पण माणूसच आहे, मलाही खूप वेळा फ्रँकली असे कंटेंट दिसतं की हे करून यांना एवढे व्ह्यूज आणि खरंच मला पण खूपदा दिसतं असं. पण ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, त्यांचं तेच आहे, ते करतायत एवढे वेडेपणा म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचतंय, लोकांना आवडतच असेल म्हणून ते एवढं होतंय फेमस. आणि कधी कधी म्हणजे आपण खूप कंटेंटचा विचार करतो की कंटेंट काय असलं पाहिजे, त्याच्यातून काहीतरी असं काही चुकीचा संदेश नाही गेला पाहिजे वगैरे. लोक नाही करत एवढा विचार. ते काही वेडापणा करतात आणि काही जस्ट व्ह्यूज साठी काही करा, आणि आपल्यासारखी येडी लोक पण आजी बघतात जी त्यांना व्ह्यूज देतात. मी तर बघते बाबा, एक्झॅक्टली. मी तर खूप वेळा असं रिअलाइज होतं मला एक 10 मिनिटांनंतर की आपण वेळ वाया घालवलाय 10 मिनिट. असले व्हिडिओ आपण नाही करणार कधी आयुष्यात, बट ते व्हिडिओज करून लोक पैसे कमवत आहेत जेन्युइनली. मग तेच सांगते ना, ते करण्यासाठी पण किती जास्त डेअरिंग लागत असेल, एवढं इझी आहे कॅमेरा समोर काहीही करणं. बरोबर आहे ना. लाईक आपण हे असं साधा पॉडकास्ट करतो तरी 50 वेळा विचार करतोय की दिसतोय कसं, काय करतोय, कारण आपल्याला थोडी म्हणजे आय डोंट नो, म्हणजे असं आपण इंटरनेटवर जसे आहोत तशीच आपली इमेज क्रिएट होते ना बाहेर सुद्धा, सोशल लाईफ मध्ये. त्या लोकांच्या, फॉर एक्झाम्पल कोणी जर फनी मूवीज करत असेल तर त्याची इमेज आहे की फनी ऍक्टर आहे हा, किंवा कॉमेडी ऍक्टर आहे हा, असंच होऊन जातं ना थोडीशी. जरी त्याने वर्सेटाईल 4 शो वेगळे केले असतील, तर फॉर एक्झाम्पल वरुण धवन, त्याची जी ती हे आहे की जो रॉम कॉम वाला, त्याची जी इमेज आहे ती अजून, त्यांनी जरी किती छान छान मूवीज, ऑक्टोबर वगैरे छान छान मूवीज केले, तरी पण ती नाही इमेज ना हे जाऊ. आणि ते जे असे घाण व्हिडिओज बनवतात, म्हणजे घाण म्हणण्यापेक्षा कसेही व्हिडिओज बनवतात जे आपण नाही बनवू शकणार कधी, त्यांना मे बी त्यांच्या इमेजची नाही पडली, त्यांना फक्त पैसे कमायची पडली, किंवा त्यांना ह्याची मे बी जाणीवही नसेल की त्यांची ऍक्च्युअली इमेज खराब होतीये या गोष्टीने, किंवा एक इमेज खराब होते म्हणण्यापेक्षा एका नाही फरक पडत. एका साच्यात ऍक्च्युअली ते चांगली गोष्ट आहे की जर तुम्हाला तुम्ही काही ठरवलं ती गोष्ट करायचीच आहे आणि आता पैसे कमवण्याचा तुमचा फर्स्ट सोर्स असेल तो तर का फरक पडायला पाहिजे. म्हणजे आणि त्यांना जे मॅटर करतात लोक, त्यांना माहितच असतील ते कसे आहेत, ते तसे नाही आहेत. सो आणि त्यांना बाकीच्या जगाची काय पडली. बरोबर आहे. आणि लोक 5 मिनिट 3 सेकंदाचं बघ, 4दा म्हणली मी, आणि आपण तुम्ही विसरली, आणि आपण मला काय बोलायचं होते. मम्मी बोला काय म्हणून आता मी पण झालंच, असे व्हिडिओ झालेच आपले, मिळालेच आपल्याला पैसे. ठीक आहे. पण नाही, आपला मोठं पैसे कमवणं हा नाहीच आहे. आपल्याला आपले वेगवेगळे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण बाय द वे स्टाफ बाय दीज टी शर्ट्स starfhook.in अजून डोमेन विकत घ्यायचंय पण स्टील. आणि शी इज अ व्हेरी
वेल रेप्युटेड आणि इन पुणे वेल रेप्युटेड आणि व्हेरी क्रिएटिव्ह इंटेरियर Artist. डिझायनर्स. म्हणजे जर तुझ्या कुठल्या क्लायंटनी हे व्हिडिओज बघितले, सो मेक शुअर टू कमेंट डाऊन किती चांगली फॅशन किती चांगली इंटेरियर डिझायनर आहे. हो येस प्लीज मॅम आणि सर प्लीज आणि प्रेज हर इन द कॉमेंट सेक्शन. म्हणजे प्रेज हर वर्क, प्रेज हर म्हणणार तिचा काय कौतुक करायचं, ते कामाचं कौतुक करू शकतो आपण नक्कीच. इनडिरेक्टली माझंच होणार आहे सो ते असतं ना असं त्याचं- टाक, चक्र सिंग ते टाक अशी काय? यू लुक व्हेरी स्टुपिड, पण ठीक आहे. इफ यू आस्क देन आय डू दॅट. ठीक तिसरा आळस आपण आळस काउंटर लावतो. आता लोक एवढं इंटरेस्टने बघतात कारण त्यांना माहिती आपण कोण आहोत, कारण आपलेच लोक बघणार आहेत हा व्हिडिओ मोस्टली. प्लीज बघा, पूर्ण वेळ बघा आणि प्लीज प्लीज पूर्ण वेळ बघा. त्यांच्या कानात जाशील आता सांगायला. मग त्यानंतर जायचंय मला सांगायला त्यांच्या की तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ, सो तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल. बी कमिटेड टुवर्ड्स द व्हिडिओ. ऑफकोर्स त्यांना पण थोडी ना असं कॉलर पकडून बसायला लावणार हा, आहे. मग सो हा, म्हणजे आपण असे सेगमेंट ऍड करू शकतो. त्यांना एक 5 मिनिटानंतर कळेल की बघायला पाहिजे पूर्ण खरंच. आणि जर तुम्हाला असं वाटलं नाही तर तुम्ही समजून घ्या तुम्ही कोणात. You are not our people. यू डोंट लव्ह अस इनफ. यू विल ब्रेक लास्टला आवर. काय बोललोय heart. आम्ही हे इम्पॉर्टंट नाहीये. हे कोणी पण पुढे नेऊन सांगू शकतं. आम्ही मध्ये काय बोललोय हे विचारणार आम्ही तुम्हाला येऊ कधी पण. एक्झॅक्टली. शब्द तुम्हाला माहिती असलं माहिती पाहिजे, पाहिजे नाहीतर मग आम्ही आहोत आणि तुम्ही नाही आहात आमच्या आयुष्यात. आम्ही इथेच आहोत. आम्ही हे करतच नाही. 4 व्ह्यू मिळू, 2 व्ह्यू मिळू, 100 व्ह्यू मिळू, Views नाही. 2 मिलियन व्ह्यूज मिळू. 2 तर मिळतील ना आपल्या दोघींचे आणि आपल्या आईचे. आह! आई तर आपला प्रत्येक व्हिडिओ बघणार, माहिती आहे आम्हाला. आमची कमेंट पण करेल प्रिटी गर्ल्स, ते स्माइली So फेस, cute. डोळ्यात हार्ट, सो क्यूट. सो क्यूट, कीप इट अप, फार गोड आहे आमची आई. प्राऊड मॉम, Proud mama of 2. असं क्यूट, प्रिटी, अडोरेबल. तरी बरं स्वतःलाच हसायला आलं. म्हणताना सुद्धा खरं वाटत नाही का? नाही पण ॲज अ सिस्टर्स वी आर व्हेरी फनी. आम्ही माहित नाही आम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल एवढे फनी असो का नाही, बट ॲज अ सिस्टर्स म्हणजे माझ्यासोबत ही पोलगी जेवढी हसते आयुष्यात तेवढं कोणी नाही हसत. I know. आणि सो आय एम शुअर की इट्स गोइंग टू बी फन टू वॉच Yes. अस हॅव्हिंग चॅट Fun. having chat on very serious topics while having like some stupidity, some craziness as well. So तुम्हाला जर See you अजून Every Friday, तुम्हाला जर अजून आमचं Saturday, पॉडकास्ट Sunday. बघायचे असेल, नाही हा कधी करणार मी, इदर थर्सडे ऑर फ्रायडे. आम्ही अजून ठरवलं नाहीये कुठल्या दिवशी पोस्ट होईल, बट इदर थर्सडे ऑर फ्रायडे विल बी पोस्टिंग एव्हरी वीक. आणि प्लीज कमेंट करा खाली. जेन्युइन कमेंट्सला आम्ही अप्रिशिएट करू. एक्झॅक्टली, प्लीज. म्हणजे आम्हालाही कळेल की आम्ही काय केलं पाहिजे, कारण आम्ही पण नवीन आहोत यासाठी. एक्झॅक्टली. सो आणि नेक्स्ट टाइम साठी मी तिला तयार करेन सजेशन्स वेलकम. वेगवेगळ्या अँगल साठी, कारण आय अंडरस्टँड अलाउड की आपण एवढं बघतोय सो आपला साईड फेसेस फक्त दिसतोय लोकांना, म्हणून लोक पॉडकास्टला 2 अँगल लावतात की असा पण चेहरा दिसला पाहिजे. जेव्हा मी तुझ्याशी बोलते, मला जर कानामाई केस टाकायचे नसतील ह्या साईडने, पण जेव्हा टाकायला लागतात कारण नाही तर मी अशी दिसते. So त्याचे वाकून बघतील मोबाईल. सो आम्ही आमचा सेटअप अजून चांगला करू, बट इफ यू थिंक की आम्ही काय अजून इम्प्रूव्ह करू शकतो किंवा अजून कुठल्या विषयावर बोलू शकतो, त्या काही की मी फास्ट हा, बोलते आणि खूप तुम्ही जास्त, मला हा सब्जेक्ट सुद्धा सजेस्ट करू शकता की कशावर True. डिस्कस करा. एक्झॅक्टली. मे बी म्हणजे आमच्या बुद्धीच्या पलीकडे नका देऊ,
काहीतरी फिजिक्स बिजिक्स मॅथ्स मधले, म्हणजे मी तर शब्द अख्ख्या पॉडकास्ट मध्ये मी सांगतो. नानूच बोलते. आणि मी 10 मिनिटं बोलू शकते. एनिवे सो हा प्लीज कमेंट की आम्ही काय इम्प्रूव्ह करू शकतो. बस आणि भेटू नेक्स्ट फ्रायडे. बाय नेक्स्ट बाय. थर्सडे और फ्रायडे. नेक्स्ट आयस काउंटर किती आलाय मी आता एडिट Okay, करताना कळेल. bye. बाय, सी यू. सी यू. बाय बाय. आपण बाय साठी पण काहीतरी एक ठरवलं पाहिजे. वाला. झालंय ना.